डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते सुटा बुटातलं व्यक्तिमत्व. पण मित्रांनो, समाज कल्याणासाठी झटणारे बाबासाहेब हे तितकेच कलाप्रेमी देखील होते बरं का. वाचनाप्रमाणेच ते अभिनय, विनोद, संगीत, वादन यांचा सुद्धा ते मनमुराद आस्वाद घ्यायचे. लहानपणी ते तबला वाजवण्यात तर पारंगत होतेच, पण मोठेपणी व्हायोलिन आणि सारंगी हे वाद्य देखील ते वाजवायला शिकले. आणि होय, बरीचशी नाट्यगीतं देखील त्यांना अगदी तोंडपाठ होती. आयुष्याच्या शेवटी त्यांनी बुद्धाचं उघड्या डोळ्यांचं चित्र काढलं आणि लाईट ऑफ द वर्ल्ड असं त्याखाली लिहिलं. नाटकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शारदा हे नाटक त्यांनी लहानपणी शाळेत असतानाच बसवलं होतं आणि शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकावरून शहाणी मुलगी हे एक स्किट त्यांनी लिहिलं. प्रबोधनकार ठाकरेंच्या खरं ब्राह्मण या नाटकाचं समीक्षण देखील बाबासाहेबांनी केलं. आचार्य अत्रे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर बनवलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ देखील बाबासाहेबांच्या हस्ते झाला. या चित्रपटाच्या उत्कृष्ट अभिनयासाठी बाबासाहेबांनी पेंढारकरांचं पाठीवर थाप देऊन कौतुक केलं आणि अत्रे यांचं अभिनंदन देखील केलं. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेले धर्मात्मा आणि कुंकू हे चित्रपट देखील बाबासाहेबांनी पाहिलेत. बाबासाहेबांसारख्या विश्वनायकाला क्रांतिकला शिकवली ती त्यांच्या कलाप्रेमानेच. इतकं संघर्षमय आयुष्य असून देखीलही त्याकडे रसिकतेने पाहून त्याचा निखळ आनंद घेणारे बाबासाहेबांची ही बाजू तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. जय हिंद.